हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता अध्याय 18 श्लोक 55. वृत्तेः पुत्रेः कलत्रस्य दौहित्रस्यपि गोत्रजयः विहस्य ध्रीकृतो योगीः न याति विकृती मनाक. अनुवाद. नौकर, मुले, पत्नी, नातेवाईक व बांधवांनी उपहासाने हसून धिक्कार केला तरीही योगी माणूस विकारवश होत नाही. विवेचन. अज्ञानी माणूस वासनाग्रस्त व अहंकारी असतो. वासनेमुळेच त्याला मोह होतो व या मोहाची पूर्ती न झाल्यास त्याला क्रोध येतो. मान सन्मानाची इच्छा होते याचे मूळ कारण अहंकारच असतो. जर मान सन्मान मिळाला नाही, कुणी तिरस्कार केला, अपमान केला, उपेक्षा केली तर त्याच्या अहंकारावर आघात होतो. त्यामुळे तो संतप्त होतो व त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. द्रौपदीने कौरवांना उद्देशून आंधळ्याची मुले आंधळीच असतात असे उद्गार काढले तेव्हा कौरवांना स्वाभिमान दुखावला व ते चवताळून उठले. त्याचाच परिणाम पुढे महाभारताचे युद्ध होण्यात आला. जगात या अहंकाराच्या प्रतापामुळेच अनेक संघर्ष व उलाढाली झाल्या आहेत. ज्याला या अहंकाराला शांत करण्याची युक्ती व कला अवगत आहे तो आपले काम सहजगत्या साध्य करून घेऊ शकतो. पापाच्या मुळाशी जसा अहंकार असतो तसेच पुण्याच्या मुळाशी सुद्धा अहंकार होता. जो योगी पुरुष अहंकारापासून मुक्त झाला तो पापकृत्य करत नाही व तसेच पुण्यकृत्य सुद्धा करत नाही. तो जसा आहे तसाच आपल्या आत्म्याचा स्वभावात स्थिर असतो. म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टावक्र स्वामी म्हणतात की योगी पुरुष अहंकार रहित झाल्याने आपल्या नोकरांनी, मुलांनी, पत्नीने किंवा बांधवांनी उपहास केला, धिक्कार केला तरी क्रोधित होत नाही, कोणत्याही विकाराच्या आहारी जात नाही. कारण क्रोध व सर्व मानसिक विकार म्हणजे लोभ, भय, क्रोध, मत्सर या सर्वांना जन्म देणारा अहंकारच त्याच्याजवळ शिल्लक नसतो. अध्याय 18 श्लोक 56. संतुष्टो अपि न संतुष्टः खिन्नो अपि न च खिद्यते तस्य आश्चर्य दशाम ताम ताम तादृश एव जाणते. अनुवाद. धैर्यशील पुरुष संतुष्ट होऊन सुद्धा संतुष्ट होत नाही आणि दुःखी होऊन सुद्धा दुःखी होत नाही. त्याच्या या आश्चर्यजनक स्थितीचे ज्ञान त्याच्यासारखेच ज्ञानीच जाणतात. विवेचन. अज्ञानी व ज्ञानी या अंतर्यामी व बाह्यांगी बराच फरक असतो. अज्ञानीच्या मनात अहंकार, वासना, तृष्णा, लोभ, माया, मोह, मत्सर, क्रोध व हिंसा यासारखे अनेक विकार ठासून भरलेले असतात. पण बाहेरून मात्र तो विनम्र, सहनशील, दयाळू, दानशूर, अहिंसक, सेवाभावी, त्यागी असल्याचा मुखवटा लावून फिरतो. बाहेरून तर अज्ञानी माणूस शांत, सुखी व प्रसन्न दिसतो, पण आतून तेवढाच अस्वस्थ, बेचैन व असंतुष्ट असतो. याउलट ज्ञानी माणूस आतून सुद्धा शांत असतो, पूर्ण संतुष्ट असतो. त्याला काही इच्छा नाही व काही अपेक्षा नाही. त्याला तर जे सर्वश्रेष्ठ आहे तेच लाभले आहे.
आता मिळविण्यासाठी त्याच्यासाठी काहीही शिल्लक नाही, म्हणून तो तृप्त आहे. परंतु ही प्रगाढ तृप्ती काही तो बाहेर दाखवत नाही. इतरांप्रमाणेच सर्व कर्मे करताना तो असा दिसतो की जणू काही त्याला सुद्धा काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याला सुद्धा सन्मान हवा आहे. बाहेरून चिंतित दिसला तरी तो न कशाने दुःखी होतो, न कशाने चिंताग्रस्त होतो. ज्ञानी माणसाची अशी स्थिती इतरांसाठी आश्चर्यजनक असते व या स्थितीचे खरे ज्ञान त्याच्याप्रमाणे ज्ञानी असणाऱ्या दुसऱ्या आत्मरूप पुरुषालाच होऊ शकते. अज्ञानी केवळ त्याची बाह्यकर्मीच पाहू शकतो, त्याची आतली ज्ञानमय अवस्था फक्त दुसऱ्या ज्ञानी माणसालाच उमजते. अध्याय 18 श्लोक 57. कर्तव्यतैव संसारो नतां पश्यन्ति सूर्यः शून्याकारा निराकारा निर्विकारा निरामयाः. अनुवाद: संसार हा कर्तव्य रूप आहे. वासनेच्या अभावामुळे शून्याकार, आत्मरूपामुळे निराकार, विकार शून्य व दुःख शून्य झालेला ज्ञानी पुरुष कर्तव्याची दखल घेत नाही, त्याकडे पाहत नाही. विवेचन. मुनिश्रेष्ठ स्वामी अष्टावक्र म्हणतात की हा संसार म्हणजे कर्तव्याचेच रूप आहे. संसारात राहिल्यावर कर्तव्य करावेच लागते. कर्तव्य न करता कोणी संसारात राहू शकत नाही. ह्या संसाराला जे काही रूप प्राप्त झाले आहे ते आपल्या कर्तव्यामुळेच. कर्तव्य म्हणजे करण्यायोग्य कृत्य. अर्थातच ज्ञानी पुरुष ते पार पाडतच असतो, पण ते करण्यामागे ज्ञानी माणसाचा आग्रह नसतो किंवा फळांची अपेक्षाही नसते. संसारी माणूस कर्तव्य करताना चांगले वाईट, शुभ अशुभ, निंदा स्तुती या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच कर्तव्य करतो. त्याच्या कर्तव्यामागे संकल्प असतो, अहंकार असतो, म्हणून त्या कर्माची फळे चांगली किंवा वाईट भोगतो. कर्तव्याची गती स्वर्गापर्यंत आहे. सत्कृत्य करून तो स्वर्गसुख मिळवू शकतो, परंतु मुक्तीसाठी ते बाधक आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले आहे की तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणे तुझे कर्तव्य आहे. जर युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील, तर जिंकलास तर पृथ्वीवर राज्य भोगशील. पण असे नाही सांगितले की तू मुक्त होशील, कारण मुक्तीचा मार्ग या कर्तव्य मार्गापेक्षा भिन्न आहे. जो मुक्त होतो तो या जगातूनच मुक्त होतो, असे नाही तर स्वर्गातूनही मुक्त होतो. स्वर्गात उपभोग आहेत, पण तेथे सुद्धा इच्छा आहे, वासना आहे, ऐश्वर्याची आकांक्षा आहे, म्हणून इंद्र व देव सुद्धा त्रस्त आहेत. कधी कधी इंद्राचे सिंहासन पुण्याच्या जोरावर या जगातल्या महात्म्यांनी हलविले आहे, तर कधी असुरांचा उपद्रव होतो, त्यांना सुद्धा शांतता मिळत नाही. केवळ ज्ञानी पुरुषच वासनायुक्त असल्याने पूर्ण मुक्तीद्वारा शांतीचा धनी होतो. वासना नसल्यामुळे शून्याकार, आत्मरूप असल्याने निराकार, निर्दोष व दुःखरहित असल्यामुळे तो जगाकडे कर्तव्याच्या दृष्टीने न पाहता केवळ एखाद्या अभिनेत्याच्या दृष्टीने पाहतो. तो केवळ परमात्म्यालाच कर्ता मानतो. ज्याला हे सत्य उमजत नाही तोच कर्तव्याच्या पाता करतो. कर्तव्य, संकल्प, मनोबल, महत्वाकांक्षा, संघर्ष, विजय, त्यासाठी धावाधाव हे सर्व वासनेत अडकलेल्या माणसाचे वर्णन व लक्षण आहे. ओम शांती शांती.
शांती.